बोलो श्यावर रामचंद्र की जय श्री राम, जय श्री राम। स्वागत आहे। तर म्हणजे आता मी आज जरा माणसात नवीनच असेल ठीक आहे ना, आज फुटेज तर आज आमच्या सोबत सचिन हो माणूस तर तो असतो सगळ्या व्हिडिओमध्ये महत्वाचा माणूस हा त्याच्यामुळे आणि 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 टॉम हे केवढा वेळ तू आणि आमचं टॉम तर आम्ही चौघ जण आज खय चाललो असं प्रश्न पडलो असतात तुमका तर ब्लॉगच्या निमित्तान का होईना पण आज आम्ही चाललो देवगड मध्ये आणि अयोध्या नाटक असा आणि त्या बघूसाठी तर मे बी तिघांनी पण नाटक बघितलेलं मीच बघूक नाही ओके टॉम पण पहिल्यांदा बघतो मी पण नाही बघूया हर्षून बघितलं पहिलं ना असं नाटक पहिलं बघितलं खूप चांगलं नाटक येऊन तुम्ही बघा तर तुम्ही त्याच्यावरती रिॲक्ट होऊ शकता नक्की बघा ओके तर त्यात ह्या रेड फ्लॅग वाल्यांनी दोघांनी बघितलं एका साईड बसलेली असं वाटलं चला मी काय बघू काय तर मी आज पहिल्यांदा बघतोय चला मग आपण भेटूया देवगड मध्येच एकतर लेट झालो म्हणजे आमका लवकर जाऊचा होता थोडासा छान देवगड फिरूचा होता पण आमच्यासारखी VIP माणसं त्याच्यामुळे लेट झालं ती मोठी माणसं जी इली ती 4:30 वाजता येणार होती त्याच्यानंतर मग फोन करून सांगितलं की अरे आम्ही 15 मिनिटात तरी 4:45 पर्यंत येतो 5 वाजत नाही असं म्हणून त्यांनी 5:30 वाजवलं आणि आता आम्ही 5:45 वाजता जवळपास ओरोस मध्ये पोहोचलो म्हणजे ऍक्च्युली आम्ही पोहोचत होतो देवगड मध्ये पण ठीक आहे आता सगळे हर्षूच्या हाती सगळे सूत्र आम्ही दिलेले आहेत जो काय पोहोचवीत लवकर हळू जा काय असतात एवढाही काय नाही 7:30चा प्रयोग असा आपण 6 वाजता 6:30 पर्यंत पोहोचलो तर आपण पवन चक्कीला जाऊ शकता पण आता काय पडतो चलो बाय बाय भेटतो आम्ही पुढे ओके तर फायनली आम्ही देवगड मध्ये पोहोचलोय आणि आता अयोध्या नाटक अगदी थोड्याच वेळात अयोध्या नाटक सुरू होईल आणि तुम्ही बघू शकता केवढी मस्त गर्दी झाली आहे आणि मी पण आता माझ्यासाठी खुर्ची शोधणार आहे कारण की ऑलरेडी लोकांनी इथे ओके पहिली रांग सोडून खुर्ची शोधते तर देवगड मध्ये आम्ही आलोय आणि मी पण पहिल्यांदा नाटक बघणार आहे आणि माझ्यासोबत माझा मित्र पण आहे ऋत्विक मी त्याला विचारते की आज देवगड मध्ये नाटक आहे काय सांगेल तो देवगड मध्ये नाटक आहे आणि महानाट्य अयोध्या सिंधू संकल्प अकादमी आणि सागर एंटरटेनमेंट आणि जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दर्जेदार दिग्दर्शक केदार देसाई सर त्यांनी लिखित आणि त्यांचे दिग्दर्शित केलेले नाटक आहे आणि मॅप इव्हेंट्सच्या माध्यमातून प्रणय तेली सरांच्या माध्यमातून हे नाटक होते आणि गेली 500 वर्षे राम मंदिर बनण्यासाठी जे कलियुगात रामायण आणि महाभारत घडलं ते या नाटकात दिसणार आहे आणि खरंच आमची पण इच्छा होती हे महानाट्य बघावं वेंगुर्ल्याला अगोदर याचा प्रयोग झाला होता त्यानंतर बऱ्याच ठिकाणी झालं आणि आज आमदार नितेश राणेंच्या यांच्या माध्यमातून त्यांच्या सौजन्याने आम्हाला देवगडवासियांना हा लाभ मिळाला आणि तुम्ही बघू शकता किती प्रतिसाद मिळतोय राम भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत हे महानाट्य पाहण्यासाठी आणि आम्ही आतुर आहोत बघूया कसं होतंय नाटक तुम्ही पण बघा आम्ही पण बघतो आणि तुम्ही सुद्धा जे व्ह्युअर्स आहात जिथे जिथे अयोध्या नाटक तुमच्या भागात जवळपास होईल तिथे जाऊन तुम्ही सुद्धा ते नाटक बघा
तर अयोध्या नाटक महानाट्य संपलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा प्रयोग होता. आणि आता आम्ही जेवायला आलो आहे. आमच्याच ग्रुपमधला एकाचा बड्डे आहे तर त्याचा आम्ही बड्डे करू आणि त्यांच्यानंतर आम्ही जेवणार आहोत. तर चला बघूया. खाली वाका नको, खाली वाका नको. मी सांगितलेलं आहे एका बाजू करा. तू घाबराव. मी आधीच सांगितलं एका बाजू करा. आम्ही आता आलो आहोत देवगडच्या पवनचक्की गार्डन. पवनचक्की गार्डन मध्ये. मी पहिल्यांदा आले, फक्त रात्रीचं आले त्यामुळे काळा समुद्र दिसतोय. सॉरी टू से. काळा समुद्र रात्रीचं नीट उघडायला आत यायला दिलं. हो हे एक चांगली गोष्ट आहे कारण ते काम चालू आहे. आणि तिथे त्या शंकराच्या मूर्तीचं काम चालू आहे आणि ती लवकरच पर्यटकांना पण बघण्यासाठी सुरू करण्यात येईल. तर आम्ही विचार करतो आम्ही थोडंसं गार्डन फिरावं कारण की एकतर एवढा लेट अलाउड नाही आहे आणि त्याच्यात आम्ही वाजलेले आहेत ऑलमोस्ट 1 वाजून गेलेला आहे आणि आम्ही ज्या कॉन्फिडंटने इथे आलो ते ठीक आहे. आमच्यासोबत काही देवगडमधली माणसं आहेत त्याच्यामुळे हे पॉसिबल आहे. चला माझ्यापेक्षा तुम्ही पण गार्डन बघून. सो आता आपण आलो आहे अशा ठिकाणी ज्याला आमच्या प्रिय मित्राने एक नाव ठेवलेलं आहे. आणि ते काय नाव आहे आणि ते का नाव ठेवलं आहे त्याने ठेवलं आहे. ते का आणि काय आहे हे तोच सांगेल आपल्याला. प्लीज एक्सप्लेन. असं काय नाही, असं नाव ठेवलेलं नाहीये. हा मी ठेवलेलंही नाही कारण जस्ट माझ्या संकल्पनेतून माझ्या बुद्धीतून असं मला वाटला उभे राहून आपण समोर समुद्र असं फोटो काढू शकतो म्हणून नाही का मी टायटॅनिक पॉइंट नाव ठेवलं. टायटॅनिक पॉइंट. मी आता एकटोच आहे, माझ्या मला कोण नाही. तुम्ही कोण असा तुमची प्रियसी वगैरे तिका घेऊन येऊन असे उभे राहून टायटॅनिक पोज मध्ये फोटो काढू शकतो. देवगडातलं स्पॉट टायटॅनिक असं फेमस केला ना तर नक्की या. आणि इकडे हिला तिकडे फोटो काढला की ऋत्विक रंगकर्मी एका इंस्टाग्रामवरती मेन्शन करा जेणेकरून ऋत्विकने ह्या पॉईंटचं नामकरण केल्यामुळे हा पॉईंट जास्ती व्हायरल होईल. फेमस होईल. टायटॅनिक बुडाची नाही ना. टायटॅनिक नाही बुडायची. ही काठाकच अजून पाण्यात गेली नाही. ठीक आहे. आणि आमच्या देवगडच्या पवनचक्की गार्डन मध्ये हो पॉइंट हा. गार्डनच्या सगळ्यात शेवटी हो पॉइंट हा. त्यामुळे इलात तर ह्या पॉइंटवर नक्की फोटो काढू. येस नक्की नक्की नक्की. आणि 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 येस नक्की. आणि अशा रीतीने आम्ही आजचा हा व्लॉग इथे पवनचक्की गार्डनच्या इथे समाप्त करतो. लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.